दोन दिवस उपोषण, प्रशासनासोबत 4 फेऱ्यांच्या चर्चा आणि अखेर मोठा निर्णय. पण हा शेतकऱ्यांचा विजय आहे की फक्त तात्पुरती तडजोड? पहा हा संपूर्ण रिपोर्ट. आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. शेतकरी संघटनेचं उपोषण स्थगित, अटी शर्तींसह प्रशासनाला मुदत. बागलाणी तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी संघटनेच्या आमरण उपोषणाला अखेर तात्पुरता विराम मिळाला आहे. प्रशासनासोबत झालेल्या सलग चर्चेनंतर काही अटी शर्तींसह उपोषण स्थगित करण्यात आले. मात्र शेतकऱ्यांच्या न्यायासाठीचा लढा यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे. बागलाण तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, तसेच पीक विमा योजनेतील कथित गैरव्यवहार आणि घोटाळ्याची सखोल चौकशी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू होते. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणामुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला होता. प्रशासन आणि शेतकरी संघटना यांच्यात तब्बल 3 ते 4 वेळा चर्चा झाली. चर्चेअंती प्रशासनाने पीक विमा प्रकरणातील चौकशीसाठी 30 दिवसांची मुदत मागितली. उपोषणकर्त्यांनी ही मुदत मान्य करत प्रशासनाला अंतिम संधी देण्याचा निर्णय घेतला. मात्र पीक विमा कंपनीने ट्रेलर बदलाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. हा कथित घोटाळा उघडकीस आणण्याचे काम संघटनेने केले असून प्रशासनाच्या निदर्शनासही आणून दिले आहे. उपोषणादरम्यान बागलाण शेतकरी संघटनेचे अध्यक्ष केशव सूर्यवंशी आणि कार्याध्यक्ष भास्कर बागुल यांनी अत्यंत कठोर भूमिका घेत आंदोलनाला नेतृत्व दिले. या आंदोलनाला तालुक्यातील 30हून अधिक ग्रामपंचायतींचे ठराव, विविध सामाजिक संघटनांचा पाठिंबा आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे प्रशासनालाही या प्रश्नाची गंभीर दखल घ्यावी लागली. यावेळी केशव सूर्यवंशी यांनी सांगितले की उपोषण स्थगित केले असले तरी शेतकऱ्यांचा लढा संपलेला नाही. प्रशासनाला दिलेली मुदत संपल्यानंतरही न्याय मिळाला नाही तर आणखी तीव्र आंदोलन उभारले जाईल. उपोषण काळात आंदोलनकर्त्यांची सातत्याने वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अखेर तहसीलदार कैलास चावडे आणि कृषी अधिकारी महाले यांच्या हस्ते लिंबू सरबत देऊन उपोषण सोडविण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, प्रदेशाध्यक्षा सीमाताई नरोडे, जिल्हाध्यक्ष अर्जुन तात्या बोराडे, देवीदास अहिरे, संदीप सोनवणे, बिरारी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच नगराध्यक्षा सौहर्षाली सोनवणे, लालचंद सोनवणे, राहुल सोनवणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होते का आणि पीक विमा घोटाळ्याची चौकशी कोणत्या दिशेने जाते याकडे आता संपूर्ण बागलाण तालुक्याचे लक्ष लागले आहे. उमेश मोरी, मुख्य संपादक, 24x7 न्यूज रिपोर्ट, सटाणा, नाशिक. त्याच्यानंतर आपली ही जी 2 नंबरची मागणी 3000 रुपये मिळतात त्याबद्दल त्यांनी आपल्या शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे. ठीक आहे, आपण समजू शकतो केंद्राचा विषय आहे. त्याच्यानंतर हे 18 कापणी प्रयोगाचं याची साहेब आम्हाला मुदत पाहिजे. आम्हाला 25 तारखेपर्यंत आणि तुम्ही जो पत्रव्यवहार करा, जी कारवाई करा त्याचे आम्हाला लिखित स्वरूपात मिळवले त्या